सातुली विभागामध्ये भोयदापाडा नाक्यावरती डॉक्टर RS यादव आणि इकडे एक बंगाली डॉक्टर आहेत आणि डॉक्टर दीपक यादव यांच्यामध्ये दुसरा एक डॉक्टर बसत होता चिंचोटीचे. आणि चिंचोटीमध्येच बघा एक ऋतुजा क्लिनिक म्हणून आहे, तिथे पण आम्ही एका डॉक्टरला पकडलं. असं 4 डॉक्टरवरती FIR केलेले आहेत. 10 वर्षामध्ये फक्त 4 डॉक्टरवरती तुम्ही FIR? ह्या वर्षामध्ये नाही, मी 10 वर्ष मी विचार केलं की 10 वर्षामध्ये किती डॉक्टरांवरती तुम्ही कानूनी कारवाई केली, म्हणजे आपराधिक तबकेची जी डॉक्टर आहे ज्यांच्या हे जे होतं आमची ह्या ऐका ना साहेब, ऐका ना मला, म्हणजे आता 10 वर्षामध्ये मी तुम्हाला आज नाही विचारत, 10 वर्ष तुम्हाला झालं, 10 वर्षामध्ये तुम्ही किती लोकांवरती गुन्हा दाखल केला, किती लोकांवरती कारवाई केली. माझा प्रश्न हे होता, हे आजचं उद्याचं परवाचं आम्ही काय विचारत नाही, उद्या परवाचं नंतर विचारू. मागच्या वर्षामध्ये मी सांगितलं. मग 10 वर्षाचं तर तुम्हाला कळतंय ना साहेब की किती डॉक्टर बोगस आहे, किती चांगले आहे, कोण काय करतं, किती आहे. डॉक्टर बरेचसे डॉक्टर आहेत, कोणी इलेक्ट्रो होमिओपॅथी आहेत, पण ते त्यांच्या फील्डमध्ये प्रॅक्टिस करत असेल तर आम्हाला काही ऑब्जेक्शन नाही. पण ते जर क्रॉस पॅथी करत असतील तर मग त्यांच्यावरती आम्हाला निदर्शनास आलं तर मग आम्हाला पुरावे भेटले, कारण कोर्टात साहेब कसं आम्हाला पुरावे विचारतात. मग ते जर भेटले, डॉक्युमेंट वगैरे काही भेटले तर मग त्यावेळेस आम्ही नक्कीच कारवाई करतो. आम्ही मग त्यावेळेस मागे पुढे हटत नाही. मग माझा प्रश्न हेच आहे, किती लोकांवरती कारवाई केली? फक्त 4 लोकांवरती? आता सध्या तरी 4 लोकांवरती ह्या वर्षात झाल्यात. याच्या अगोदर कोणी काही गुन्हा केलेच नाही? नाही, याच्या आधी पण केलेत, मला एक्झॅक्ट आकडे आठवत नाहीत. म्हटलं मला हे तर कारवाई केलेली आहे, तो चांगलं उत्तर नाही. म्हणजे तुम्हाला आठवण नाही आहे, तुम्हाला माहिती नाही आहे, तुम्हाला काही या वर्षातही नक्कीच केलेत आम्ही. चिंचोटी एरियामध्ये सगळ्यात जास्त. चिंचोटी एरियामध्ये जे एकावरती ह्यांनी इंजेक्शन लावला, काहीतरी केलं, ते जो मेलं, त्याच्यावर काय आपराधिक गुन्हा दाखल केलं? त्याच्याबद्दल तर काही मला माहिती नाही आहे. तुम्ही जिम्मेदार माणूस आहे असा काय बोलतो, आम्हाला माहिती नाही आहे. 10 वर्षाचा अनुभव आहे तुम्हाला, 10 वर्षामध्ये तुम्हाला असं बोलतोय की आम्हाला काय माहिती नाही आहे. मग तुमचा अनुभव हे म्हणजे असा अनुभव पाहिजे की कुठल्या एरियात, कुठल्या गल्लीत कोण बोगस आहे, कोण चांगलं आहे, ती डॉक्टर कोण कोण बसतं आहे, कोणाचं नाव काय, हे सगळं तुमच्याकडे लिस्ट झाली पाहिजे साहेब. पण तुम्ही असं उत्तर देता तर मग माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही, माझ्या प्रश्नाचं उत्तरच नाही भेटलं. नाही, आता जे रिसेंट झालेत आम्ही त्यांना जे काही आम्ही कारवाया केल्यात, जे आम्ही भरारी पथक वगैरे काढले होते त्याच्या हिशोबामध्ये आम्ही जे आम्हाला अपराधी भेटले त्यांच्यावरती आम्ही डेफिनेटली कारवाई केलेली आहे. मग कारवाई केली असतं तर मग हे परत बोगस डॉक्टर बसतंय माहिती काय. आता बघा, मला ह्याच्याबद्दल पण विचारण्यात आलं होतं की बाबा बरेचसे डॉक्टर आता कसं FIR करून देखील क्लिनिक चालवतात. आता माहिती आहे का, तो मला बंगालीचा अनुभव आलेला आहे. आता एकदा आम्ही राऊंडला गेलो होतो तर मला असं कळालं की त्याचं पण क्लिनिक चालू आहे. आता हा कसं माहिती आहे काय, आमचं काम आहे त्यांच्यावरती गुन्हा दाखल करणं, पोलिसांमध्ये तक्रार देणं. पोलिसांमध्ये ज्यावरती कलम काय लावतात, काही बेलेबल ऑफेन्स आहेत, काही नॉन बेलेबल ऑफेन्स आहेत का आहे. पोलिसांचं पुढचं काम, आमचं काम फक्त साहेब माहिती आहे का, तिथे जाऊन पोलिसांच्या स्वाधीन करणं आहे, FIR करणं. पण त्यांना शिक्षा दंड आम्ही तर नाही देऊ शकत ना, म्हटलं की आमच्या हातात तर नाही आहे. मग पोलिसाचं पुढची कारवाई त्यांची सुरू होती, जे आम्ही कोर्टामध्ये आम्हाला जावं लागतं. आमचं जे जप्तीचं सामान भेटलं ते आम्हाला दाखवावं लागतं, ते आम्ही दाखवतो. हे इलेक्ट्रो होमिओपॅथी आहेत, यांच्याकडे हे सलाईनचं भेटलेलं आहे आणि हे गुन्हेगार आहेत. पण जेव्हा डॉक्टर लोक ओपनिंग करतं तेव्हा तुम्हाला काय माहिती पडत नाही की आत इथे या एरियात, या क्षेत्रात इथे डॉक्टर नवीन बसलेला आहे, त्याची काही माहिती तुमच्याकडे येत नाही? ॲक्च्युली आता कसं माहिती आहे का, तशा एरियातलं तर आम्हाला तर काही माहिती मिळत नाही. अशी कोण नवीन आला आणि कोण गेला काय आम्हाला काही कळत नाही. कारण कसं आहे माहिती आहे का, हायवेच्या पलीकडला चिंचोटी एरिया जो आहे ना, तो ॲक्च्युली खरं म्हटलं तर तो ग्रामीण भागातले त्या ठिकाणी आशा आणि ANM वर्कर आहेत. माझ्या फक्त इथं शहरी भागामध्ये आहेत. आपलं क्षेत्र आहे साहेब, आपल्या जे सातेवाली भागामध्ये आपलं क्षेत्र किती आहे, म्हणजे किती मोठा आहे? सातेवाली म्हणजे माझा भोयदापाडा एरिया येतो, माझा इकडं बेल्लीचा पाडा पण एरिया येतो, सातेवालीचा नाका पण येतो. सातेवाली नाका ते आंबेडकर नगर आपल्या MCHच्या मागचा एरिया, तो पण एरिया येतो. भोयदापाडा झाला, रेंज ऑफिस पण येतं माझ्या एरियामध्ये.
पण कसं हायवेच्या पलीकडलं तिकडे माहिती आहे काय, मग तिकडे ते आमचे आशा वर्कर पण नाहीत आणि ANM, कारण तो कसं माहिती आहे का तिकडलं सगळं जिल्हा परिषदचं बघतात. तरी पण मला माहिती आहे का मॅडमनं सांगितलं बाबा काही असेल तर तुम्ही तिकडे जा. म्हटलं ठीक आहे मॅडम, जाईल मॅडम, तुमचा आदेश असेल तर आम्ही नक्कीच जाणार म्हटलं. मॅडमचा आदेश तुम्ही आदेशाचं पालन करतोय, बरोबर आहे ना. तरी पण हे जी बोगस डॉक्टर बसत आहे त्याच्यावर तुम्ही गुन्हा दाखल केलेला आहे, केलेले आहे त्यांच्या. त्याच्यानंतर पण बसतंय. म्हणजे एक तर ऐका ना, एक तर शासनाचा त्यांना काय हे नाही आहे, या तो शासनाचा म्हणजे माणूस तिथे काय त्यांना स्वतः बसवतोय, मला तर असं कळतंय. शासनाचे माणसाला बघून